रम्पल्स्टिल्स्किन. दूरच्या एका जंगलात एका छोट्याशा घराजवळ एक नदी होती आणि नदीजवळ एक कारखाना होता. कारखान्याच्या मालकाची मुलगी सुंदर आणि हुशार होती. अरे बाळा, मी हे गरिबीचं आयुष्य जगून आता कंटाळलोय. मी आशा करतो की आपण सुद्धा श्रीमंत लोकांप्रमाणे जगावं. त्याच वेळी शहराचा राजा तिथून जात होता. विश्वास बसत नाही. राजा आपल्याकडे येतोय. यांना भेटावं लागेल. हो, राजाला खुश करण्याची ही चांगली संधी आहे. तो म्हातारा राजासमोर पोहोचला आणि गुडघ्यांवर बसून तो म्हणाला, महाराज, मला तुम्हाला बघून आनंद झाला. तुम्ही माझ्या घराकडे याल? मला तुम्हाला माझ्या सुंदर मुलीशी भेटवायचं आहे. खरंच? असं काय आहे तुझ्या मुलीमध्ये जे दुसऱ्या कुठल्याच मुलीमध्ये नाहीये? सांगतो. माझी मुलगी दोऱ्याचं परिवर्तन सोन्यात करू शकते. तो राजा खूप श्रीमंत आणि लोभी होता. जेव्हा त्याने धाग्याचं सोन्यात रूपांतर ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याचा लोभ जागा झाला. खरंच? आता तर पाहावंच लागेल. आज रात्री तू तुझ्या मुलीला महालात घेऊन ये. तो म्हातारा लगेच घरी गेला आणि मुलीला सांगितलं की संध्याकाळी राजाने त्यांना महालात बोलवलं. संध्याकाळ होताच दोघे जण महालात पोहोचले. राजमहालात येताच म्हातारा आणि त्याची मुलगी लगेच राजाला भेटायला गेले. राजाही त्या दोघांना भेटून खूप आनंदित झाला आणि म्हणाला, तुझी मुलगी सुंदर तर आहेच आणि आता मला पाहायचं आहे की ती धाग्याला सोन्यात कशी रूपांतरित करते. लगेचच तो त्या मुलीला एका खोलीत घेऊन गेला जिथे एक चरखा आणि धाग्यांचा ढीग लागला होता. आता कामाला लाग आणि आपलं कौशल्य दाखव. जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर सकाळपर्यंत हे धागे सोन्यात रूपांतरित करून दाखव. मुलीने राजाला सांगितलं की तिच्या वडिलांनी खोटं सांगितलं होतं आणि तिने राजाची माफी मागितली. पण राजाने काही ऐकलं नाही आणि खोली बंद करून निघून गेला. ओह, बाबांनी हे काय केलं? माहित नाही आता मी हे कसं करेन. त्याच वेळी एक विचित्र म्हातारा बुटका खोलीत आला. अरे बाळा, तू कशाची चिंता करतेस? ओ सर, सकाळपर्यंत हा सगळा धागा मला सोन्यात बदलायचा आहे, नाहीतर राजा मला मारून टाकतील. प्लीज माझी मदत करा. जर मी या दोऱ्यांना सोन्याच्या तारात बदलेल तर सांग मला काय मिळणार? काय? तुम्ही हे खरंच करू शकाल? ओ, मी खूपच नशीबवान आहे. थांबा 1 मिनिट. बदल्यामध्ये मी तुम्हाला हा माझा हार देईन. ठीक आहे बाळा, आता रडणं बंद कर आणि बस तिथे आणि माझी कमाल बघ. तो म्हातारा बुटका लगेच कामाला लागला. आब्राकडाब्रा, माझं म्हणणं ऐक आणि या सगळ्या दोऱ्यांना सोन्यात परिवर्तित कर. म्हाताऱ्याची मुलगी पाहतच राहिली काय दृश्य होतं ते आणि लगेच धाग्यांचा ढीग सोन्यात बदलला. म्हातारा माणूस उभा राहिला आणि जाऊ लागला. ओ, मी तुमचा आभार कसे मानू? तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? हा घ्या माझा हार. संध्याकाळी राजाने दार उघडलं आणि तो खोलीत गेला. त्याने जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं ते अप्रतिम होतं. मला तर विश्वासच बसत नाहीये. तू खरंच खूप कौशल्यवान आहेस. पण राजाच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्याने दुसऱ्या दिवशीही म्हाताऱ्याच्या मुलीकडून सोनं बनवून घ्यायचा निर्णय घेतला. सुंदर मुली, आज रात्री तुला या सगळ्या धाग्यांना सोन्यात रूपांतरित करावं लागेल. मला माहितीये की तू हे करू शकशील. म्हाताऱ्याची मुलगी परत निराश झाली. तिला कळत नव्हतं की काय करावं. पण अचानक तोच म्हातारा बुटका तिथे आला. आहा, तर तो लोभी राजा आज पुन्हा आला होता. ओ सर,
प्लीज माझी मदत करा. आणि त्या बदल्यात मला काय मिळणार? सर, आता फक्त माझ्याजवळ एक अंगठी आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला मी ती पण देईन. ठीक आहे, त्या रिंगच्या बदल्यात मी आज पुन्हा तुझी मदत करणार. परत तो म्हातारा बुटका कामाला लागला. आब्राकाडाब्रा, जे सांगितलं ते कर. या खोलीतल्या सगळ्या दोऱ्यांना सोन्यात परिवर्तित कर. लवकरच धाग्यांचा ढीग सोन्यात रूपांतरित झाला. म्हाताऱ्या बुटक्याने अंगठी घेतली आणि तो निघून गेला. पुढच्या दिवशी जेव्हा राजा खोलीत आला आणि त्याने सोनं पाहिलं तेव्हा तो विचारात पडला. भले ती एका गरीबाची मुलगी आहे, पण सुंदर आहे आणि मला खूप श्रीमंत बनवू शकते. राजा लगेच त्या मुलीकडे गेला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझा ऐक, मी तुझी सुंदरता आणि कौशल्यामुळे खूप प्रभावित झालोय. आज रात्री तुला अजून धागे दिले जातील. जर तू त्यांनाही सोन्यात रूपांतरित केलंस तर तुला मी माझी राणी बनवेन. परत एकदा त्या म्हाताऱ्याची मुलगी धाग्यांनी भरलेल्या खोलीत बंद होती आणि परत तोच म्हातारा बुटका तिथे आला. अच्छा, पुन्हा दोऱ्यांनी भरलेली खोली. तर ह्या वेळी याचं सोनं करण्यासाठी मला तू काय देणार आहेस सांग? हो सर, आता माझ्याजवळ काहीच नाही. पण राजांनी म्हटलं आहे की जर मी धाग्यांना सोन्याने बदलेन तर तो माझ्याशी लग्न करेल. तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. म्हाताऱ्या बुटक्याने विचार केला आणि शेवटी त्याने त्या मुलीकडे एक इच्छा मागितली. मला तुझे पैसे नको आहेत, पण तुला वचन द्यावं लागेल की तुझं पहिलं मूल तू मला देशील. म्हाताऱ्याची मुलगी घाबरली होती, पण तिच्याकडे बुटक्याला वचन देण्याऐवजी दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तिने त्या बुटक्याला वचन देऊन टाकलं. तो म्हातारा बुटका परत कामाला लागला. आब्राकाडाब्रा, जे सांगितलं ते कर. या खोलीतल्या सगळ्या दोऱ्यांचं सोन्यात परिवर्तन कर. दुसऱ्या दिवशी राजा त्या खोलीत गेला आणि सोनं पाहताच त्याचं तोंड उघडच राहिलं. सुंदर मुली, जसं मी तुला वचन दिलं होतं, मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू माझी राणी होशील. सगळ्या शहरात मिठाई वाटा आणि राणीचं स्वागत करा. राजा आणि राणी खूप वर्षांपर्यंत आनंदात राहिले आणि लवकरच त्यांना एक मुलगा झाला. पण संकटात असताना राणीला ज्या म्हाताऱ्या बुटक्याने मदत केली होती त्याला दिलेलं वचन ती विसरली होती. आणि मग एक दिवस तो म्हातारा बुटका तिथे आला. तर तू मला दिलेलं वचन विसरलीस हा? तुला आठवतंय राजकुमारी? राणीने त्या बुटक्याला पाहिलं आणि ती घाबरली. आपल्या मुलाला ती काही वेळेसाठी विसरली होती. राणी रडली आणि तिने बुटक्याची माफी मागितली. हो सर, प्लीज मला माफ करा. माझ्या बाळाला माझ्यापासून नका हिरावू. मी तुम्हाला जे पाहिजे ते देईन. सोनं, मौल्यवान खडे, जायदाद. मी या गोष्टींचं काय करणार राजकुमारी? मी तुमच्याकडे भीक मागते. प्लीज माझ्यावर दया करा. माझं बाळ खूप लहान आहे. राणीचे अश्रू पाहून त्या म्हाताऱ्या बुटक्याला दया आली आणि तो म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. मी तुला 3 दिवस देतो. जर या 3 दिवसात तू माझं नाव सांगितलं तर मी तुझं मूल नाही घेणार. आपल्या मुलापासून दूर होण्याच्या भीतीने राणीला झोपच आली नाही आणि तिने त्या नावांचा विचार केला ज्यांना कोणी ऐकलं सुद्धा नव्हतं. पुढच्या दिवशी तो म्हातारा बुटका आला आणि त्याने आपलं नाव विचारलं. काय तुमचं नाव? बेंजामिन, टिमथी, जेरमी आहे? राणीने प्रत्येक नाव सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या म्हाताऱ्या बुटक्याने प्रत्येक नावाला नाही म्हणून सांगितलं. तू प्रयत्न तर खूप केले, पण तू माझं नाव नाही सांगू शकली राजकुमारी. आता तुझ्याकडे फक्त 2 दिवस उरलेत आणि त्यानंतर मूल माझं होणार. असं म्हणून तो म्हातारा बुटका तिथून निघून गेला. मला कसंही करून त्या माणसाचं नाव काढलंच पाहिजे. मी त्याला माझं बाळ नाही देऊ शकत. मी आता काय करू?
दुसऱ्या दिवशी राणीने आपल्या शिपायांना शहरातील शक्य तितकी वेगवेगळी नावं शोधायला पाठवून दिलं. पण जेव्हा तो म्हातारा बुटका परत आला तेव्हा शिपायांनी सांगितलेल्या सगळ्या नावांना सांगून सुद्धा त्यात त्या बुटक्याचं नाव मिळालं नाही. आता राणीची चिंता दुप्पट झाली होती. तिने परत आपल्या शिपायांना गावातील छोट्या छोट्या भागांमध्ये पाठवलं, ज्यामुळे त्याचं नाव त्यांना माहिती होईल. शिपाई परत असफल झाले, पण एका शिपायाने राणीशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मेरी महारानी, मैं नाम तो नहीं ढूंढ पाया, लेकिन मैंने कुछ अजीब से दृश्य देखे. जैसे ही मैं पहाड़ से उतरा, मैं एक घने जंगल में पहुंचा और जंगल के बीचों बीच एक छोटे घर के बाहर आग जल रही थी और उसके इर्द गिर्द एक छोटा आदमी नाच गा रहा था. आज आहे मंडे, उद्या आहे ट्यूसडे, मूल माझं होणार वेनसडे. महाराणीला कळणार नाही की माझं नाव आहे रंपल स्टील स्किन. राणी खूप खुश झाली आणि बदल्यात शिपायाला सोन्याचे दागिने दिले. आता तो माझ्या बाळाला नाही घेऊ जाऊ शकत. येऊ द्या त्याला. दुसऱ्या दिवशी राणीच्या सिंहासनाजवळ सगळे जमा झाले आणि बाळ दाईकडे होतं. तेवढ्यात तो म्हातारा बुटका आला. ओ सर, मी तुमच्या नावाबद्दल दिवस रात्र विचार करत राहिले. तुमचं नाव टॉम आहे किंवा जिमी? राणी जेव्हा एखादं नाव घ्यायची तेव्हा तो म्हातारा बुटका नाही म्हणून हसायचा. मी अजून प्रयत्न नाही करू शकत. थांबा एक मिनिट. काय तुमचं नाव रंपल स्टील स्किन आहे? म्हातारा बुटका हे ऐकून रागावला. तुला माझं नाव कसं काय कळलं? नक्कीच तू माझ्याविषयी चौकशी केली आहे. हे तुझंच काम आहे. तो इतका रागात होता की त्याने आपला पाय जोरात जमिनीवर आपटला आणि त्याचा पाय जमिनीत घुसला. त्याने कसाबसा दोन्ही हातांच्या मदतीने पाय बाहेर काढला आणि तो तिथून पळून गेला. राजकुमारीचा आता जीवात जीव आला होता. मग ती आपल्या नवऱ्या आणि मुलाबरोबर आनंदात राहू लागली.